ज्योतिषशास्त्रात टिळा लावण्याच्या काही नियमांबद्दल सांगितलं गेलंय। डोक्यावर टिळा लावताना नेहमी अनामिका या बोटाने लावला पाहिजे। या व्यतिरिक्त तुम्ही अंगठ्याने सुद्धा टिळा लावू शकता। या दोन्ही बोटांनी डोक्यावर टिळा लावणं शुभ मानलं जातं। जेव्हा तुम्ही स्वतःला टिळा लावता तेव्हा अनामिका या बोटाने तो लावावा, मात्र जेव्हा दुसऱ्याच्या कपाळाला टिळा लावता तेव्हा तो अंगठ्याने लावावा। स्नान केल्याशिवाय कधीच टिळा लावू नये, कारण आपला देह म्हणजे जणू ईश्वराचं मंदिरच आहे। मंदिरात जो सर्वप्रथम ईश्वरी भाव आपल्याला जाणवतो, तसाच देहात रोमारोमात होणारी स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते। हे ईश्वरी तत्व विशेष करून मर्मस्थानात प्रचितीस येते। भ्रुकुटीच्या मध्यभागी आज्ञाचक्रावर सगुण परमेश्वराचा वास असतो। देहाला मायेची उपाधी असेपर्यंत सगुण परमेश्वराचीच पूजा करणं महत्त्वाचं असतं। म्हणून स्नान झाल्यावर सर्वात प्रथम कपाळाच्या मध्यभागी असणाऱ्या परमेश्वराच्या मूर्तीस टिळा लावावा। ही एक छोटीशी देवपूजा असते असं म्हणतात।